हाय गाईज, गुड मॉर्निंग. हा व्लॉग मी आज थोडा अर्ली मॉर्निंग स्टार्ट करतो आहे कारण आज पण आहे आपल्याला मॉर्निंग शिफ्ट आणि मी आज निघालो आहे बिकॉज आज मला सकाळीच किंवा गेल्यावरच म्हणू शकतो काम आहे तर डॉट 7ला. तर त्यामुळं एका राऊंड वाजले 6:15 आणि मी निघालो आत्ता ऑफिसला. तर मग चला ऑफिसवरून आल्यावर पुन्हा कनेक्ट करूयात. And guys, here we go for the day. वेलकम बॅक अगेन. 7:30 वाजता पुन्हा व्हिडिओ शूट करतो आहे कारण मला आजसुद्धा ऑफिसवरून यायला उशीर झाला होता. कारण 2 वाजता जरी माझी शिफ्ट संपली होती तर त्यानंतर आज माझ्या एका कलिगचा फेअरवेल होता. तर त्याचं सेलिब्रेशन केलं 3:30पर्यंत आणि मला रूमवर यायला वाजले 4. आणि मागच्या 2 दिवसांपासून माझी झोप होत नव्हती त्याच्यामुळे मी जे 4ला झोपलो आहे तर ते डिरेक्टली आविष्कारने ज्यावेळेस दरवाजा वाजवला तर त्यावेळेस मी उठलो आहे. हाऊ आय कॅन डू इट नाही हे झालं आहे आज माझ्याकडनं. तर मग मी आता उठलो आहे आणि आता जस्ट आवरून पुन्हा बसलो आहे. तर मग चला आता जेवण वगैरे करून येऊयात मग बघू पुढे. काल जे मला लेट झालं आहे झोपायला तर त्यामागचा मेन रिझन हा आहे कारण हा रात्री 12 वाजता मला एक सर्टिफिकेशन कर जे माझ्या प्रोफेशनल करिअरसाठी. मग कोण बोललं? हां, मग ते सजेशन त्याने दिलं आणि ते सजेशन तुम्हाला 1 तास देत होता. कॅन यू प्लीज गाईड द ऑडियन्स रिगार्डिंग दॅट सर्टिफिकेट? नो. अरे काय हवे ते देणाऱ्याने देत जावे. गाईज हा आलाय प्राणी खाऊन. एक कोणता प्राणी खाल्ला रे? गाईज कॉर्पोरेट मजदूर काम करता. हाय आविष्कार, मीटिंगमध्ये नो मीटिंग, जस्ट स्क्रोलिंग. असं काम करता वे? काम थोडी करतोय, जरा ब्राव पॉइंटचा यूज करतोय, जरा 2-4 वस्तू खरेदी करतोय. ऑनलाईन शॉपिंग. येस. तू ऑनलाईन शॉपिंग कर आणि मला फोन कर की अविनाश पार्सल येते. ऑफकोर्स, बिकॉज यू आर रिकाम टेकडा. नो, आय एम नॉट रिकाम टेकडा. आय हॅव अ लॉट ऑफ टाइम. दॅट डझंट मीन आय एम रिकाम टेकडा. टाइम इक्वल टू रिकाम टेकडा. नो, आय एम युटिलायझिंग. You are busy in life. आय एम युटिलायझिंग दॅट टाइम टू मेकिंग व्लॉग्स राईट नाव. ओके. सजेशन आहे आविष्कारकडून एका मूवीबद्दल. कोणता मूवी हवा? येस गाईज. मूवी नेम मूवी नेहमीच क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम जो आत्ता रिलीज झालाय तो. आता रिलीज झालाय तो खूप सुंदर मूवी आहे. मी कधी जास्त थिएटरला मूवी बघत नाही बट मला तो थिएटरला बघावासा वाटतोय बिकॉज मी मराठी शाळेत शिकलोय. गाईज तो पिक्चर 90 वर्ष जुन्या मराठी माध्यमच्या शाळेचा कहाणी सांगतो जी बंद होण्याच्या संकटात आहे. बट इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थी कमी होत आहेत. पण मुख्याध्यापक आणि जे माजी विद्यार्थी ते जे ट्राय करताय की की शाळा वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि या प्रवासात ते मराठी भाषेचे म्हणजे महत्त्व, संस्कृती, कल्चर कसं टिकवते मराठी शाळा आणि एकतेची म्हणजे ते सगळे कसे खूप मिळून मिसळून राहतात आणि ते मराठी मीडियम वाचवण्याचा प्रयत्न करतात. क्रांती ज्योती विद्यालयाचा रिव्ह्यू मी पण ऐकलाय आणि ट्रेलर पण बघितलं होतं. छान वाटतं. तर मग जर कोणी मराठी मीडियममध्ये शिकलं असेल नसेल आणि जर कोणाला मराठी मूवी बघायला आवडत असेल तर नक्की जा. वर्थ इट आय गेस. आम्ही पण या रविवारी प्लॅन करतोय तर मग आल्यानंतर ना रिव्ह्यू देऊ मग तुम्हाला. गाईज पृथ्वीराज उद्या जाणार आहे इंदोरला फॉर रेसिंग. टीम प्रेडेटर्स रेसिंग जी बहाची टीम आहे. DY पाटील अकोर्डीची. तो उद्या ब्रो जाणार आहे इंदोरला ना. आणि आता चालू आहे त्याची पॅकिंग. आणि DY पाटील मागच्या 5 वर्षापासून ऑल इंडिया रँक 1 आहे आणि वी आर होपिंग फॉर 1 मोर. आणि हे आहेत
गोकार्ड ना कोण उद्या जिंकलो परवा जिंकलो तेच घालून पोडियमवर तुमच्याकडे स्वप्न बघा फक्त तुम्ही. का स्वप्न बघायचं होतं आम्ही DY पाटीलवाल्याने? झालं भाई सगळं क्लिअर झाले डायरेक्ट इव्हेंट्स हा बघितले तुमची कोणती रेझोनन्स ना? परत जाईल. हा झाले मी तेच म्हटलं बघितलं मी तेच सांगणार होते. काय रे मला रेझोनन्स सगळ्या न्यूज येतात कसं आहे माहिती आहे का मी गाईज त्यांच्या टीम मध्ये नव्हतो म्हणून मला काही घेणं देणं नाही. माझं कसं आहे, मी गोकार्ट मध्ये होतो. रेझोनन्स आम्ही अशी वर्सेस list प्रेडेटर्स. काढली top teams. त्यात आमचे आहे. मग Shit यार. मला असं वाटतं मला मनापासून काय वाटत नाही. तुमची टीम जिंका. आमची जिंकणार आहे, असं वाटतं आमची जिंकणार आहे भावा, आमची जिंकणार आहे. पूर्ण टीम तसं काय नाही भाई. DY जे चांगलं पाटील. असेल ते जिंकल ज्याने एफर्ट चांगले असेल ते जिंकणार डिप्लोमॅटिक आन्सर दिले. ब्रो जे आहे ते आहे भाई. ब्लॉग चालू असतं ना पोर इतके डिप्लोमॅटिक आन्सर किस्मत से देताना. आगे और किस्मत के बाद ना कभी किसी को कुछ मिला है ना कभी किसी को कुछ मिला है. ओहो कुछ गाईज हा व्लॉग मी या नोटवर एंड करतोय. पृथ्वीराजची चालू आहे मीटिंग आणि Yes. आयुष आणि आविष्कार झोपले. चला तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझी डेली हसल आणि स्टोरी जर पसंत येत असतील हा, सो कळालं प्लीज बघ. सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय, गुड नाईट.